तांत्रिक अडचणीमुळे गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 23 फुटी श्रीमंत महागणपतीचे मिरजेत आगमन। महाराष्ट्रातील पहिली पर्यावरणपूरक फायबरमधील 23 फुटी मूर्ती, 8 दिवस मूर्तीचा मुंबई ते मिरज प्रवास। कर्मवीर भाऊराव पाटील चौक येथील 23 फुटी श्रीमंत महागणपती गणरायाचे आज गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मिरजेत आगमन झाले। श्रीमंत महागणपती गणरायाची 23 फुटी फायबरमध्ये तयार केलेली मूर्ती भव्य असून मुंबई येथून 8 दिवस झाले प्रवास करून आज मिरजेत दाखल झाली। आरटीओ परवानगी तसेच तांत्रिक अडचणी गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आल्याची माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे। ही मूर्ती फायबरमध्ये असल्याने पर्यावरणपूरक असून तिचे विसर्जन केलं जाणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे। गणेशोत्सव काळामध्ये स्थापन केली जाणारी फायबरमध्ये असणारी ही गणरायाची मूर्ती ही महाराष्ट्रातील पहिली असून नदी तलाव येथे प्लास्टरमधील गणेश मूर्तीचे विसर्जनामुळे होणारे प्रदूषण टळणार आहे। गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा जरी मूर्ती दाखल झाली असली तरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पूजेची मूर्तीची स्थापना गणेशोत्सवाच्या सुरुवातीला केली होती आणि याबद्दल अधिक माहिती मंडळाचे मनोज चव्हाण आणि अभिजित धुमाळ यांनी दिली आहे। या वर्षी 17वे वर्ष या मंडळाला पूर्ण होत असून मंडळाने पर्यावरणपूरक मूर्तीची स्थापना करून पर्यावरण समतोल राखण्याचा संदेश दिला आहे। नमस्कार, आम्ही श्रीमंत महागणपती मंडळ मिरज 16 वर्ष पूर्ण झाले। 17 वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत आहे। आमची 16 वर्ष झाली परंपरा ही आहे की आम्ही डॉल्बी मुक्त आमचं मंडळ आहे। पूर्ण पर्यावरणाच्या परत निसर्गाच्या परत सगळं डॉल्बी मुक्त आणि फॅमिली मंडळ आहे। ह्यात कुठलंही आमचं सगळेजण पारंपरिक पद्धतीनं आत्तापर्यंत आम्ही हे सगळे सण साजरे करत आले आहेत। 16 वर्ष झालं आम्ही प्लास्टरची मूर्ती बसवत होतो। आता ह्यावेळी आम्ही 21 फुटी आमची फायबर मूर्ती आहे आणि पर्यावरणाला आम्ही प्रत्येक मंडळाला आणि महाराष्ट्रातली पहिली ही आपली सार्वजनिक फायबरची मूर्ती आहे आणि आमच्या वतीनं पहिल्यांदाच आम्ही हे पाऊल उचललेलं आहे आणि प्रत्येक मंडळानं असंच फायबरच्या मूर्ती बसून निसर्गाला आणि पर्यावरणाला पण एक चांगली चालना मिळेल। मूर्ती ही फायबरची आहे, त्यामुळं आम्हाला ही 30 ते 35 वर्ष ह्याची लाईफ आहे। जरी 50 वर्ष जरी ठेवलं तरी मूर्तीला काही होत नाही आहे आणि ह्या मूर्तीसाठी आम्ही एक ठराविक आमची वैयक्तिक जागेत आम्ही हे शेड मारून 25 ते 30 फूट 25 बाय 30 फूट असं हे शेड असणार आहे आणि ही मूर्ती सेफ राहणार आहे आणि इको फ्रेंडली मूर्ती आहे ही। माझं नाव अभिजित धुमाळ। आम्ही ही मूर्ती हसनगाव शहापूर इथून राहुल झुंजारराव मूर्तिकार यांच्याकडनं ही आम्ही मागच्या वर्षी ऑर्डर दिली होती, तर काही कारणास्तव मूर्ती थोडीशी आम्हाला 4 दिवसामागं मूर्ती भेटली। आम्ही ती मूर्ती घेऊन RTOची परमिशन नाही भेटली कारण की ट्रकमध्ये मूर्ती उभी बसत नव्हती आणि हात बाहेर येत होते। त्यामुळे RTOनी सांगितले की तुम्ही मूर्ती आडवी करून घ्या। आडवी करून नेण्यासाठी आम्हाला 3 दिवस लागले मूर्ती सांगलीत आणण्यासाठी। सांगलीत आणल्यानंतर ती मूर्ती सरळ केली, त्यानंतर तिथं थोडंफार जे आडवी ठेवून आणल्यामुळं टचअप वगैरे आहे ते करून आम्ही परत मूर्ती आज आणली, तर आज दुसरा दिवस गेला आहे। पण आम्ही आमच्या पूजेची मूर्ती ऑलरेडी कालच वेळेवरती स्थापन केलेली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज।